चला स्टार्ट करू आपण क्लास आता. आपण भिंगांवाला धडा जो आहे तो संपवलाय, बरोबर आहे? येस और नो? येस मॅम. आज आपण ना तो उष्णतेवाला धडा चालू करूयात. तो उष्णतेवाला धडा तुम्हा लोकांना कदाचित जरा कठीण पण जात असेल. शाळेमध्ये थोडंफार काही समजलेलं शिकवल्यावरती? येस मॅम. बरं, ठीक आहे. कोण सांगू शकेल मला उष्णता काय असते? थांबा मी स्क्रीन शेअर करते. उष्णता काय असते? कोणी मला सांगू शकेल का? मॅम परत एकदा सांगा. बेटा उष्णता काय असते? गर्मी मॅम. हो हो, उष्णता म्हणजे गरमीच असते. तरी पण आणखी काही गोष्टी मला हव्या होत्या. बर ठीक आहे, चालेल. आधी चला आपण एक एक गोष्ट जी आहे ती समजून घेऊयात. सगळ्यात आधी तर मुलांना तुम्हाला ना हा धडा 8वीला होता, आठवतंय ना? उष्णतेचे मापन आणि परिणाम म्हणून हा धडा तुम्हाला 8वीला सुद्धा होता की नाही होता? गेल्या वर्षीच तुम्ही शिकला असाल. त्याच धड्याचं इथे आता काय आहे, कंटिन्युएशन आहे. तर आपण आज हा वाला धडा चालू करूया. आणि हा धडा जो आहे तो खूप साऱ्या बऱ्याच मुलांना जो तो धडा आहे हा थोडा डिफिकल्ट वाटतो, बरोबर आहे? हो की नाही? डिफिकल्ट वाटतो की नाही वाटत? वाटतो मॅम. है ना? म्हणून आपण हा धडा जो आहे तो तसं म्हणायला गेलं तर आपला फिजिक्स मधला एका अर्थाने हा लास्ट धडा असल्यासारखं आहे. कारण शेवटचा जो धडा आहे तो सौरमंडलाबद्दल तो काही जास्त कठीण धडा नाहीये. मॅम. हा दिव्या बोल बेटा. आणि तो धड्यामध्ये असं काही असं डिफिकल्ट पण काही जास्त नाहीये. एक सेकंड ना मुलांनो, मी अजून एक लाईट लावते. माझ्या चेहऱ्यावर अंधार वाटतोय. ठीक आहे, इथे आता जरा बेटर आहे. तर आपण जे आहे ते उष्णता हा धडा काय आहे आता समजून घेऊया व्यवस्थित. तर 8वीला हा धडा होता आणि थोडासा डिफिकल्ट आहे हा धडा, नाही असं नाही, पण आपण डिटेलमध्ये व्यवस्थित थोड्या थोड्या पार्ट्स मध्ये ह्याला शिकल्यावरती जसं जसं मी शिकवत जाईल मुलांना तसं तसं तो भाग त्याच दिवशी पाठ करून टाकायचा. समजलेला असतो फ्रेश फ्रेश पाठ, पण मग तो लगेच होतो. तुम्ही आता मी आज शिकवलं आणि नंतर ना मग 3-4 दिवसांनी त्याला उघडून बघितलं किंवा आठवड्याने, तोपर्यंत अर्धी गोष्ट जी आहे ती विसरलेली असते. तुम्हाला आठवतंय ना मी काय शिकवलेलं पहिल्या क्लासमध्ये? URP बद्दल सांगितलेलं आठवतंय? URP काय असतं? नाही? चला आता मी नाही ते रिपीट करत बसत परत. सो आता पहिली गोष्ट उष्णता. आपण बघितलंय की ऊर्जा ही आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवेलेबल आहे आपल्यासाठी. कुठकुठली स्वरूप आहेत ऊर्जेची? 2 मी सांगते, अजून उरलेली एक्झाम्पल तुम्ही द्या. पहिलं स्वरूप जसं की मी म्हटलं सौर्य ऊर्जा, पवन ऊर्जा, असे अशी अजून कुठली कुठली स्वरूप अवेलेबल आहेत ऊर्जेची? अणुऊर्जा. हा, अणुऊर्जा. अजून कुठली स्वरूप आहेत? औष्णिक ऊर्जा. औष्णिक ऊर्जा. अभय, जयेश, तुम्ही पण बोला.
अजून बघा, पवन ऊर्जा आहे जी मी ऑलरेडी सांगितली, ध्वनी ऊर्जा, औष्णिक ऊर्जा म्हणजेच उष्णता, त्याच्यानंतर ना प्रकाश ऊर्जा, प्रकाश पण हा एक ऊर्जेचा स्रोत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ध्वनी ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी आपली विद्युत ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, अशी टोटल जी आहे ती 12 ते 13 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये म्हणजे नेचर करून आपल्याला ऊर्जा अवेलेबल आहे. आणि तुम्ही बघताय सकाळपासून रात्रीपर्यंत आपण हेच ऊर्जेच कुठलं ना कुठलं स्वरूप वापरत असतो. एक एक्झाम्पल विचारते तुम्हाला मुलांना, तुम्ही आधी, आपण बघा आपल्याला ऊर्जा हवी म्हणून आपण जेवतो, जेवण केल्यानंतर जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळते. तर जेवणात कुठल्या प्रकारची, कुठल्या स्वरूपाची ऊर्जा असते, कोण सांगेल मला? कोणीच नाही. मॅम, जेव्हा आपण जेवण करतो त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ, कर्बोदके असते ना, त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा भेटते. हो, पण हे ऊर्जा कुठल्या प्रकारची ऊर्जा त्याच्यात समाविष्ट आहे? आता प्रकाश संश्लेषणामध्ये तुम्हाला माहिती आहे, ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. जी सौर्य ऊर्जा आहे ती सौर्य ऊर्जेलाच आपल्या जेवणामध्ये ते कन्वर्ट करतात, है ना. ते फळ जे बनवतात ते फळच आपलं जेवण. तर ती कुठली ऊर्जा आहे? सौर्य ऊर्जेचं कुठल्या ऊर्जेत रूपांतर होते? चला मी ऑप्शन देते, मग सांगा. ठीक आहे. प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, येस मॅम, आणि चुंबकीय ऊर्जा. कुठला ऑप्शन आहे याच्यातला करेक्ट? जेवणामध्ये कुठल्या प्रकारची ऊर्जा असते? कोण सांगेल? आता ऑप्शन दिले ना, 4 ऑप्शन मधलं एक करेक्ट ऑप्शन सांगा. जी लोक मला ऐकू शकतात ते. प्रकाश नाही, रासायनिक ऊर्जा. रासायनिक ऊर्जा असते ते, रासायनिक ऊर्जा केमिकल्स. मॅम, प्रकाश. हा बोल दिव्या. हा, तर जेवणामध्ये रासायनिक ऊर्जा असते. ती रासायनिक ऊर्जाच ज्यावेळी आपण खातो, फळं वगैरे भाज्या खातो, तर मग तुम्हाला माहितीये की आपल्या पचन संस्थेमध्ये त्याचं पचन होतं. कर्बोदकांचं आपल्या शरीरामध्ये, हा, ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये. कटतोय सगळ्यांसाठी माझा आवाज कटतोय की मला पण दिव्याचा आवाज कटकट होऊन ऐकायला येतोय? नो मॅम, तुमचं क्लिअर येतोय. ब्लॉग. अच्छा दिव्या बेटा, तुझाच आवाज कट होतोय, तुझ्या इकडे नेटवर्कचा बहुतेक प्रॉब्लेम आहे. हा, तर मी सांगत होते, मग आपण जे जेवतोय रासायनिक ऊर्जा आपण खातोय, आणि मग त्या रासायनिक ऊर्जेचं जे आहे पचन संस्था आपलं काय करते, ते कर्बोदकांना थोडं छोटं तोडून काय बनवते, ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि मग ते ग्लुकोज आपल्या पेशांमध्ये, आठवते ना तुम्हाला, आपल्या ज्या प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांची एकमेकांबरोबर रासायनिक अभिक्रिया होते, आणि त्याच्यामध्ये मग ऊर्जा बाहेर पडते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर ऊर्जा जी पडते ती आपण कामासाठी वापरतोय एटीपीच्या फॉर्म मध्ये, आणि कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो, श्वसनाद्वारे त्याला बाहेर फेकून देतो. हे केलंय तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत, आठवतंय ना? तर अशीच ही जी स्वरूप आहेत ऊर्जेची वेगवेगळी, त्याच्यामधलं एक स्वरूप आहे उष्णता, जे खूप जास्त गरजेचं आहे. ह्याला समजून घेणं, ह्याला समजून व्यवस्थित का घेणं गरजेचं आहे, कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हिचा ऑलरेडी वापर करतोय. आपलं बॉडीला टच करा मुलांना, गरम लागते? येस मॅम, लागते. येस. तर बॉडीमध्ये आपल्या उष्णता आहे. त्याच्यानंतर ना बघा, आता थंडी पडली आहे तर हवेमधली उष्णता जी आहे ती थोडी कमी झाली आहे,
पण पूर्णच उष्णता निघून गेली हवेमधली असं आपण नाही म्हणू शकत. जर पूर्ण उष्णता निघून गेली असती तर काय झालं असतं, बर्फ बनला असता ना सगळीकडे. तर हवेमध्ये थोडी का होईना आता सुद्धा उष्णता आहे. तर म्हणून आपल्या बॉडीच्या आतमध्ये उष्णता आहे, बाहेर प्रकृतीमध्ये उष्णता आहे. तर चालले काही उष्णता कशी सर्क्युलेट होते, इकडून तिकडून ट्रॅव्हल होते, ते सगळं आपण व्यवस्थित या धड्यामध्ये शिकून घेणार आहोत. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला समजून घ्यायची आहे मुलांनो, ती म्हणजे की उष्णता आणि तापमान या दोघांमध्ये खूप फरक आहे. कसा फरक आहे? आता उष्णतेमध्ये आणि तापमानामध्ये कसा फरक आहे, काय फरक आहे, हे पण तुम्ही 8वीला शिकल्या. आपण थोडंसं आज जस्ट रिवाइज करतोय. कोणाला आठवते, कोणी सांगेल मला उष्णतेत आणि तापमानात काय फरक आहे? उष्णतेलाच इंग्लिशमध्ये हीट म्हणतात आणि तापमानाला इंग्लिशमध्ये टेम्परेचर म्हणतात. तर दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे कोणी सांगेल मला? कसं काय फरक आहे? काय कल्पना आहे कोणाला की काय फरक आहे बाबा ह्या दोघांमध्ये? उष्णता किती आहे हे आपल्याला तापमान मोजल्यावर थोडासा अंदाज मिळतो, पण जेवढं तापमान असेल तेवढीच उष्णता असेल हे गरजेचं नाहीये. नाही कोणाला माहिती? अच्छा बरं, कोणाला ज्यांना ज्यांना माहिती नाहीये त्यांनी तरी हात वर करा, मला कळेल की म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये. बर ठीक आहे, चालेल. चला आज आपण ना उष्णता आणि तापमानामधला फरक समजून घेऊया. बर मुलांनो, मला सांगा तुमच्यापैकी थर्मामीटर म्हणजे तापमापी किती जणांनी बघितलीय? सगळ्यांनी बघितलीय तापमापी? व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती जणांनी तुमच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत तापमापी बघितलीय? अच्छा, शाळेमध्ये तापमापी फक्त आणि अभयनेच बघितलेली आहे. ओके, बरं ठीक आहे. आता हे बघा, अशी वाली तापमापी ही असते प्रयोगशाळेमध्ये असते. अशी वाली तापमापी बघितली, खूप लांब असते. ती वस्तूंचं तापमान मोजण्यासाठी वापरली जाते. 2 प्रकारची तापमापी असते आपल्याकडे. एक असते माणसाचं तापमान, माणसाच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी जी वापरली जाते त्याला क्लिनिकल थर्मामीटर म्हणतात. काय म्हणतात? क्लिनिकल थर्मामीटर. क्लिनिक म्हणजे दवाखान्यात वापरलं जाणारं थर्मामीटर. त्याला मराठीत काय म्हणतात आठवते तुम्हाला मुलांना? तुम्ही 8वीत शिकलेला होता हे. एक आहे दवाखान्यात वापरलं जाणारं, आजारी पेशंटचा ताप मोजण्यासाठी वापरलं जाणारं. असं पण ताप मोजू शकतो, आजारी असल्यावरच मोजायचं असं नाहीये. तर एक आहे क्लिनिकल थर्मामीटर आणि दुसरं आहे लॅबोरेटरी थर्मामीटर, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये वापरलं जाणारं थर्मामीटर. ठीक आहे. तर आता हे जसं की ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय, ही आकृती तुमच्याच पुस्तकामधून घेतली आहे. पुस्तक समोर उघडून ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही ही आकृती बघू शकता आपल्या ह्या उष्णता धड्यामध्येच. ठीक आहे. तर आता आपण ना फरक जाणून घेऊया उष्णता आणि तापमान यामधला. ठीक आहे. थांबा, मी एक नवीन स्क्रीन शेअर करते त्याच्यासाठी तुमच्या बरोबर. स्क्रीन दिसतेय मुलांना? येस मॅम. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका बरं का. ह्याच्यासाठी तुम्हाला ना काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. गेल्या वर्षी 9वी मध्ये तुम्ही शिकलेला की गतिज ऊर्जा काय असते आठवते? गतिज ऊर्जा काय असते कोण सांगेल मला? गेल्या वर्षी 9वी मध्ये शिकलाय तुम्ही. तुटकं फुटकं आन्सर असलं तरी चालेल मुलांनो, पण उत्तर द्या. गतिज ऊर्जा इंग्लिश मध्ये आपण ज्याला कायनेटिक एनर्जी म्हणतो. हा लावण्य सांगायचे, सांग बेटा. मॅम जी गतिशील ऊर्जा असते म्हणजे ती. हा,
बघा, ऊर्जा म्हणजे मुलांना तुम्हाला माहिती आहे की एखादी वस्तू जर कार्य करू शकते, कार्य करण्याची कॅपॅसिटी, क्षमता त्या वस्तूमध्ये आहे, तर आपण असं म्हणतो की त्या वस्तूमध्ये ऊर्जा सामावलेली आहे. आणि ती ऊर्जाच काय होते, मग कार्यामध्ये परिवर्तित होते, हो की नाही? तसंच आता गतिशील वस्तू आहे. गतिशील वस्तू जी आहे ती, आता समजा तुम्ही गोट्या तर खेळायलाच असाल डेफिनेटली. एक गोटी तुम्ही ठेवली आहे आणि दुसऱ्या गोटीने त्या गोटीला हिट केलं, तर तुम्ही ज्या गोटीने हिट केलंय तिला गतिशील केलं, बल लावलं तिच्यावर, ती गतिमान झाली आणि तिने काय केलं, त्या दुसऱ्या गोटीला आदळून स्वतःमध्ये जी ऊर्जा होती ती आदळण्याच्या प्रोसेसमध्ये त्या दुसऱ्या गोटीला आपली ऊर्जा पास केली आणि तिने मग ती गती धारण केली आणि मग ती गती जी आधी गोटी जी शांत होती ती पण चालायला लागली. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिला गती प्राप्त झाली, है की नाही? आणि त्या गतीमुळे काय घडलं, कार्य घडलं. काय कार्य घडलं? कार्याची डेफिनेशन, व्याख्या काय होती, आठवतंय ना? बल लावले असताना विस्थापन घडते, तर आपण म्हणतो कार्य घडले. तर गोटीने बल लावले आणि त्या बलामुळे विस्थापन घडले, म्हणजे कार्य घडले. याचा अर्थ काय? आपण जी गोटी मारली त्या गोटीच्या आतमध्ये गतिज ऊर्जा होती आणि त्या ऊर्जेने काय कार्य घडवलं, दुसऱ्या गोटीला विस्थापित केलं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? येस मॅम. याचा अर्थ ज्या पण गोष्टी, हा दिव्या, याचा अर्थ ज्या पण वस्तू गतीमध्ये आहेत, मोशन मध्ये आहेत, चलायमान आहेत, चाल आहे त्यांना काहीतरी प्राप्त, त्या सगळ्या वस्तूंमध्ये काय असते, गतिज ऊर्जा सामावलेली असते. तर आता आपण जो आहे कुठला पण एक पदार्थ घेऊया, उदाहरणार्थ आपण द्रव अवस्था घेऊया, पाण्याची द्रव अवस्था घेऊया, म्हणजे लिक्विड फॉर्म मधलंच पाणी बघूयात. समजा, नीट लक्ष देऊन ऐका हा, आता मी काय म्हणते मुलांनो. समजा मी आता हे एक जे आहे ते असं आपलं घरामधलं नॉर्मल पातेल असतं ते घेतलंय. ते तुम्ही घरी पण ट्राय करून बघू शकता, पण जरा सांभाळून. त्याच्यामध्ये मी काय घेतलं, पाणी घेतलं आणि खालून गॅस चालू केला मी, ठीक आहे? आणि काय केलं, एक स्टँड घेतलं बाजूला आणि ह्याच्या आतमध्ये काय केलं, ह्याच्या आतमध्ये मी एक थर्मामीटर टाकला असा, ठीक आहे? तो थर्मामीटर एकदम त्या पातेलाच्या इथे खाली तळाला नाही चिटकवायचंय, नाहीतर काय होईल, त्या पातेलाच्या तळाचं तो तापमान मोजेल आणि खालचा जो तळ आहे तो आपल्या स्टीलचा असल्यामुळे तो जास्त तापेल पाण्यापेक्षा, आणि मग त्याच्यामुळे थर्मामीटर त्याला चिटकून एकदम तापून थर्मामीटरच फुटायची शक्यता आहे. म्हणून आपल्याला त्याला असं लटकवायचंय पाण्यामध्ये की जेणेकरून तो वरती राहील तळापासून. आता मुलांना नीट लक्ष देऊन ऐका बरं का मी काय म्हणते ते. आपण इथे पाण्याला गरम करतोय. काय करतोय आपण? पाण्याला गरम करतोय, म्हणजेच आपण पाण्याला काय देतोय, उष्णता देतोय. ह्या उष्णतेला आपण समजा Q ह्या अक्षराने डिनोट करूया. किती उष्णता देतोय आपण? Q. उष्णता कुठल्या एककामध्ये मोजतो मुलांना आपण? उष्णता हे ऊर्जेचंच एक स्वरूप आहे. मग ऊर्जा आपण कुठल्या एककामध्ये मोजतो? न्यूटन, डाइन, अर्ग, जूल, कशात मोजतो आपण उष्णता? गेल्या वर्षी आठवतंय ना, तुम्ही गणित पण सोडवलेली. ऊर्जा कशामध्ये, कुठल्या एककामध्ये मोजतो आपण? न्यूटन मध्ये मोजतो, मिलीमीटर मध्ये मोजतो, डाइन मध्ये मोजतो, जूल मध्ये मोजतो, कशात मोजतो? जूल मध्ये. हा, तर ऊर्जा आपण जे आहे जूल मध्ये मोजतोय. तर असं मानूया की आपण ना क्यू जूल, आता क्यू ची किंमत पण घेऊया. चला, समजा आपण 1000 जूल जे आहे ती काय केली, ऊर्जा देतोय, गरम करतोय, म्हणजे 1000 जूलची आपण ऊर्जा देतोय त्या पाण्याला. आता तुम्हाला माहिती इथे पाण्याचे जे आहेत, पाणी आहे म्हणजे नक्की काय आहे, तर पाण्याचे कण आहेत. खूप सारे असे असंख्य पाण्याचे कण आहेत. बरोबर आहे? हो की नाही मुलांना? हो मॅम.
हा, तर मग इथे त्या पाण्याच्या तळाला म्हणजे पातेल्याच्या तळाजवळ जे हे पाण्याचे कण असतील, आधी त्यांना लगेचच्या लगेच ही ऊर्जा मिळेल. तुम्ही ट्राय करून बघा हवं तर, पण थोडस लक्ष द्या की समजा पाण्याने भरलेलं तुम्ही ते पातेल ठेवलं गॅसवर, लगेच ठेवल्याच पाणी गार असताना ते पातेलं पण तापायच्या आधी काय करा, तळापर्यंत हात बुडवून बघा. तर तळाला हात बुडवला आणि तळ म्हणजे पातेल्याचा तळाचा जो भाग आहे, स्टीललाच हात लावला आपण, तर तो गरम लागेल आणि तिथलं पाणी पण जरा गरम लागेल. आणि वरच्यावर पाण्यामध्ये हात घातला तर ते पाणी थंड लागेल. असं होतं, हे कोणी ट्राय केले? कधी कधी असं होतं ना की आपल्याला आंघोळीला पाणी आपण गरम करत असतो, त्यावेळी चुलीच्या समोर बसलेलो असतो, थंडी असते, तर मग वाट बघत असतो की किती पाणी तापतंय, आणि मग आपण हे सगळं करत असतो, पाण्यात हातबीत घालत असतो. केले असं? किती जणांनी केले? व्हेरी नाईस. मी पण लहानपणी असं करायचे. तर मग खाली पाणी जास्त गरम आहे, वरचं पाणी थंड आहे, बरोबर आहे ना? का असं आहे मॅम? कारण आपण खालून उष्णता देतात आणि तो स्टीलचा भांडा आहे ना, आणि तो त्याचं तळ आहे आणि पाणी वर भरलेलं आहे म्हणून. हा, आणि मग हळूहळू ते पाण्यामधून उष्णता फ्लो व्हायला सुरुवात होईल ना, एका जाग्याने दुसऱ्या जागेला. तर आधी काय होते, आपण बघा, मी आता मार्किंग ज्या ज्या करते नीट लक्ष देऊन बघा. तर आधी सुरुवातीचा हा खालचा जो भाग आहे तो तापतो, इथलं पाणी गरम होतं, आणि तुम्ही बघितलं असेल बघा मुलांना, नीट लक्ष दिलं तर छोटे छोटे पाण्याचे बुडबुडे तळाला निर्माण होतात. बघितलंय तुम्ही हे? हो मॅम, बघितलं होता ना, है ना? आणि मग थोड्या वेळानंतर काय व्हायला लागतं, तो एक एक असा जो बुडबुड आहे तो वर यायला लागतो, असा वरती यायला लागतो तो पाण्याचा बुडबुड आहे, पण तुम्ही बघितलं असेल, राईट? हो. मग कारण ह्याचं काय आहे, जी गरम वस्तू असते ती नेहमी वर जाते. तर बघ, हे आधी खाली तळाचे जे पाण्याचे जे छोटे छोटे कण आहेत ते आधी गरम होतात, मग ते वरती जातात, आणि वरचे जे पाण्याचे थंड कण होते मग ते खाली जातात. मग परत वरच्यांच्या तुलनेमध्ये खालचे कण परत जास्त गरम होतात, परत ते वर जातात. म्हणजे असं चालू होतं, खालून वर, परत वरून खाली, परत खालून वर, वरून खाली, असं करून गोल गोल सर्क्युलर मोशनच्या स्वरूपामध्ये पाण्यामध्ये उष्णता व्हायला सुरुवात होते, आणि मग फायनली पाण्याला उकळी येते. बरोबर आहे ना? हो हो मॅम. हो मॅम. तर मुलांना मग ना, सुरुवातीला, आता नीट लक्ष देऊन ऐका, सुरुवातीला जसं आपण हात लावून बघितलेलं तसं समजा मी थर्मामीटर इथे चेक केलं, आधी पाण्याचं तापमान मी इथे चेक केलं, तर समजा तापमान किती दाखवतंय, टेम्परेचर म्हणजे तापमान, तर समजा ते किती दाखवतंय, 30 अंश दाखवतंय, ठीक आहे. आणि इथे वरचं चेक केलं तर समजा ते दाखवतंय किती, कमी दाखवेल ना, ते जरा वरचं थंड असेल, खालचं थोडं गरम असेल, तर समजा इथे दाखवते ते 28 अंश. मग आपण पाण्याला सारखं ढवळत राहिलो, खालच्या आणि वरच्या कशाने तरी ना, चमच्याने वगैरे पाण्याला ढवळत राहिलो, तर मग सगळीकडचं तापमान समान होईल, वर खाली वेगळं तापमान नाही दाखवणार. आपण काय करतोय, सगळ्या ह्याला हलवून व्यवस्थित, सगळ्या पाण्याच्या कणांना व्यवस्थित हलवून, आपण जी खालून उष्णता जास्त भेटत होती, वर पोहोचायला वेळ लागत होता, ते आपण स्वतः त्याला व्यवस्थित ढवळून सगळीकडे उष्णतेला सेम टू सेम पोहोचवलं. म्हणून बघा, तुम्ही मम्मीला, जर तुमच्या आईला जेवण बनवताना जर बघितलं असेल, भाजी शिजवताना मम्मी सारखी सारखी ती भाजी मधून अधून फिरवत असते, हलवत असते. नाहीतर काय होतं, मग खालची भाजी जी आहे ती खूप जास्त शिजते किंवा मग करपते, आणि वरची भाजी कच्ची राहते. सेम भाताबरोबर पण होतं. असं झालंय असं? हो मॅम, झाले आमच्याकडे. हा, सो म्हणून मग काय करतोय, आपण त्या पाण्याला ढवळतोय, आणि मग जर आपण तापमान घेतलं तर ते तापमान आपल्याला सेम टू सेम भेटेल. तर ह्याचा अर्थ बघा, आता ह्याचा अर्थ काय आहे, तर समजा मी ढवळत राहिले पाण्याला, आणि मग मी दोन्ही ठिकाणी जर तापमान घेतलं व्यवस्थित सारखं ढवळून, तर मला सेम टू सेम तापमान मिळेल. पण मग आता आपण पाण्याला गरम करत चाललोय, एक वेळ अशी येते की हे आपलं जे तापमान आहे ते हळूहळू वाढत वाढत वाढत
त्या बिंदूला पोहोचतं जिथे पाणी उकळायला लागतं. पाण्याचा उत्कलनांक किती आहे रे मुलांनो? उत्कलनांक माहितीये ना काय असतो? येस मॅम. किती आहे? ज्या तापमानासाठी पाणी उकळायला लागतं म्हणजेच काय, पाणी त्याची द्रव अवस्था सोडून वायूमध्ये म्हणजे पाण्याच्या वाफेमध्ये चेंज व्हायला लागतं, त्या तापमानाला आपण काय म्हणतो? पाण्याचा उत्कलनांक. तर जेव्हा आपण पाणी गरम करतोय तर त्याचं तापमान, समजा आताचं बाहेरचं नॉर्मल आजचं तापमान समजा 25 अंश आहे, तर पाण्याचं पण तापमान 25 अंश असेल. त्या 25 अंशाचं तापमानाचं पाणी आपण घेतलं, त्याला गरम करायला लागलो, करत चाललोय, हळूहळू ते तापमान वाढताना दिसते आपल्याला. तापमापीमध्ये कितीला पोहोचलं? 100ला. तरी पण काय, आपण समजा गॅस बंदच नाही केला, गॅस चालूच ठेवला, तरी पण बघतो अरे 100 वरती येऊन ते 100च्या पुढे जाईच ना, तापमान 100च्या पुढे जाईच ना. पण मी तर त्याला उष्णता देते, गॅस चालूच आहे. मग हे उष्णता मी दिलेली, त्याच्यामुळे तापमान वाढत नाहीये, ते गेलं कुठे? कुठे गेलं मुलांनो? हवेत. हवेत. म्हणजे ऍक्च्युली त्याने ती उष्णता, पाण्याने ती उष्णता त्याचं तापमान वाढवायला न वापरता पाण्याने ती उष्णता कशासाठी वापरली? स्वतःच अवस्थांतर करण्यासाठी, द्रव अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये जाण्यासाठी. म्हणजे कळते तुम्हाला? शक्य आहे की एखाद्या पदार्थामध्ये उष्णता खूप जास्त आहे पण त्याचं तापमान कमी आहे, जसं की आता पाण्याच्याकडे एक्स्ट्रा उष्णता आपण देत चाललोय, गॅस चालूच आहे पण त्याचं तापमान कॉन्स्टंट आहे 100 डिग्री, एक समान तसंच राहिलंय, पण उष्णता तर आपण देतोय, उष्णता खूप जास्त आहे त्याच्याकडे, पण ही एक्स्ट्रा उष्णता त्याने कशासाठी वापरली? त्याची अवस्था बदलण्यासाठी. आता फरक कळलाय तुम्हाला उष्णतेमधला आणि तापमानामधला? उष्णता जी आहे ही ऊर्जा आहे, जे आपण देतोय, पाण्याला गरम करतोय, पण तापमान जे आहे ती उष्णता किती आहे ह्याची कल्पना देतोय, पण एक्झॅक्टली किती उष्णता आहे हे तापमानामुळे आपल्याला नाही कळू शकत. उष्णता मोजायची पद्धत वेगळी असते, जी आपण पुढे ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत, जी थोडीशी पद्धत तुम्ही 8वीला पण शिकलाय. उष्णता मोजण्यासाठी जे एक इन्स्ट्रुमेंट आहे, जे उपकरण आहे, ते आहे कॅलरी मापी. आठवतंय तुम्हाला कॅलरी मापीची आकृती दिलेली 8वीच्या पुस्तकात? कोणी हो किंवा नाही पण नाही म्हणत आहे. बोर झालंय का? क्लास संपूया आपण? नाही मॅम. नाही मॅम. मग कोण काहीच बोलत नाहीये. मुलं तर बोलतच, सिद्धिका बोलत नाहीये, अभय बोलत नाहीये, जयेश बोलत नाहीये, मी एकटीच बोलते. लावण्य आणि दिव्या मधून मधून बोलतात. दिव्याच एकटी आहे जी कॉन्स्टंटली बोलत असते टीचर्स बरोबर. बोला रे मुलांनो. त्या दिवशी मी क्लास तुमचा एक ऐकत होते, दीपिका मॅम लिटरली तुमच्यासाठी गाणं गात होत्या, लोरी गात होत्या तुमच्यासाठी, अंगाई गात होत्या. त्यांना वाटलं तुम्ही झोपलाय की काय. सगळेजण हँड रेज करा. बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सगळेजण माईकला अनम्यूट करा. अनम्यूट करा सगळेजण माईक. जयेश, तू ऐकतोयस की नाही बेटा? सगळेजण मला म्हणा गुड इव्हनिंग मॅम, जोरात म्हणा. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. ठीक आहे, चला असंच मधनं बोला. जरा क्लास जिवंत क्लास असल्यासारखं वाटतं, नाहीतर असं वाटतं की टीचर एकटीच बडबड करते. ठीक आहे, तर आय होप आता तुम्हाला फरक कळलाय उष्णतेमधला आणि तापमानामधला. उष्णता दिल्यामुळे तापमान वाढतं, पण असं गरजेचं नाहीये की जेवढी उष्णता देतोय तेवढंच तापमान वाढेल, गरजेचं नाहीये.
भौतिक राशी काय असतात बघा, मी तुम्हाला शिकवलेलं. भौतिक राशी म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण मोजू शकतो, जसं बल भौतिक राशी आहे, ऊर्जा भौतिक राशी आहे, तापमान भौतिक राशी आहे, लांबी, रुंदी, ह्या सगळ्या भौतिक राशी आहेत ज्या राशींना आपण मोजू शकतो. बरोबर आहे. तसं उष्णता आपण कशामध्ये मोजतो? जूल मध्ये. आणि तापमान आपण कशात मोजतो सांगा बरं? तापमान म्हणजे टेम्परेचर आपण कुठल्या एककामध्ये मोजतो? डिग्री सेल्सिअस. येस, डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो, डिग्री फॅरनहाइट मध्ये मोजतो, केल्विन मध्ये मोजतो. अशी 3 एककं आहेत तापमान मोजण्याची. आणि तापमान आपण कशाने मोजतोय? थर्मामीटर यूज करून. आणि उष्णता आपण कशाने मोजतोय? कॅलरी मापीने. तर ती कॅलरी मापी घेऊन उष्णता कसं मोजतात ह्याच्यासाठी एखादा व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकेल, तो व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे, चला. तर आता आय होप तुम्हाला हा फरक कळलाय. आपण पुढे जाऊ शकतो. एक गोष्ट आहे मुलांनो, रिवाइज करा. तुमच्याकडे कोणाकोणाकडे 8वीचं सायन्सचं पुस्तक अजून पण आहे? हात वर करा जरा. 8वीचं सायन्सचं पुस्तक तुमच्याकडे, विज्ञानाचं पुस्तक आता पण आहे, किंवा तुम्हाला आजूबाजूने शेजाऱ्यांकडून जरा 1 दिवसासाठी मिळेल असं अशा मुलांनी हात वर करा जरा. बरं, ठीक आहे. लावण्याला, अभयला मिळेल. जरा पुस्तक परत ते उघडा. उद्या सुट्टी आहे, उद्या नक्की उघडा. त्याच्यामध्ये बघा आपण तापमानाला एका एककातून दुसऱ्या एककामध्ये कसं कन्वर्ट करू शकतो त्याचं सूत्र दिलेलं होतं. जसं आपण लांबी आहे, लांबी आपण मीटर मध्ये पण मोजू शकतो, सेंटीमीटर मध्ये पण मोजू शकतो, मिलीमीटर मध्ये पण मोजू शकतो. बरोबर आहे ना? किलोमीटर मध्ये पण मोजू शकतो. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. बरोबर आहे ना? आपण एकमेकांमध्ये त्या एककांना कन्वर्ट करू शकतो. तसंच डिग्री सेल्सिअसला फॅरनहाइट मध्ये कसं कन्वर्ट करायचं, किंवा फॅरनहाइटला डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं, केल्विन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे कन्वर्जन तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये होतं. तुम्हाला आठवतंय? जसं आपलं बघा, माणसाचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस मध्ये 37 आहे. आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये किती आहे? 96.8. माहितीये ना हे? म्हणून बघा, ज्यावेळी आपण म्हणतो अरे ह्याला 102 ताप आहे, 102 ताप म्हणजे 102 डिग्री सेल्सिअस नाहीये, तो 102 डिग्री फॅरनहाइट आहे. म्हणजे 96 पेक्षा थोडा वाढून तो ताप जो आहे तो 102, 100 पर्यंत गेलाय, असं त्याचा अर्थ होतो. तर ते सूत्र जे आहे ते रिवाइज करा. ऍटलीस्ट कमीत कमी ते सूत्र बघून पाठ करून या नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आता जे आहे हे उष्णता, आता हे खूप सोपावाला टॉपिक आहे. उष्णता एका पदार्थामधून दुसऱ्या पदार्थामध्ये कशी वाहते, ह्याचे जे आहेत ते प्रकार आहेत ते आता आपण समजून घेणार आहोत. तर ते कुठले प्रकार आहेत मी तुम्हाला ते जरा दाखवते. 1 सेकंद आम्हाला, मी स्क्रीन शेअर करते. तुम्ही मला सांगू शकाल मुलांनो कुठले प्रकार आहेत ते? स्थायूमधून उष्णता कशी वाहते, द्रवातून कशी वाहते, वायूमधून कशी वाहते? काय आयडिया आहे तुम्हाला? स्थायूमधून उष्णता कशी वाहते, काय म्हणतात त्याला? उष्णता एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहू शकते का? तुम्ही हे तरी सांगा मला. हो, नाही वाहू शकते उष्णता? वाहू शकते है ना? ऑफकोर्स वाहू शकत नसती तर मग सूर्यापासून आपल्यापर्यंत उष्णता पोचलीच नसती ना. आणि वाहू शकत नसती तर आपल्याला जेवण पण बनवता आलं नसतं मग. हो, तर उष्णता जी आहे ती स्थायूमधून पण वाहू शकते. सगळ्या स्थायूमधून नाही वाहू शकत. आता जसं लाकूड आहे, लाकडामधून उष्णता वाहत नाही, माहितीये ना तुम्हाला? फक्त धातूंमधूनच उष्णता वाहते स्थायूमध्ये. पण द्रवामधून आणि वायूंमधून उष्णता वाहू शकते. आता ती कशी वाहते ते आपण समजून घेणार आहोत. 1 सेकंड, माझ्या लॅपटॉपला मी चार्जिंगला लावतो. कोण सांगेल मला? त्याची काहीतरी नावं तुम्ही हे शिकलेला तुम्ही मुलांनो? हे तुम्ही शिकलेला होता का आधी? 8वीला शिकलेला होता स्थायूंमधून
ज्या माध्यमाद्वारे म्हणजे ज्या प्रोसेसद्वारे, प्रोसेसला काय म्हणतात, हा प्रक्रियेद्वारे, ज्या प्रक्रियेद्वारे उष्णता वाहते स्थायूंमधून, त्या प्रक्रियेला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? थांबा मी तुमचं पुस्तक शेअर करते. आठवते काय? पुढे पुस्तक ठेवा मुलांना हवं तर. तुम्ही हे ऑलरेडी शाळेमध्ये हा धडा शिकलाय ना, तुम्हाला काही समजला नव्हता हा धडा? थोडंफार पण नव्हता समजला? मॅम आमच्या मध्ये ना टीव्ही वर शिकविलाय. कशावर पण शिकवलं जरी असला तरी समजला नव्हता का? नो मॅम, चांगलं समजलं नव्हतं. खूप गर्दा असते क्लासमध्ये. बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. आज आपण चांगलं ह्याला हळूहळू समजून घेऊ. आपण स्लो जाऊ हा धडा शिकवताना, कारण हा थोडासा कठीण आहे धडा. हरकत नाही, आपला डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत धडा संपला तरी पण हरकत नाहीये, कारण अवकाश मोहिमा हा धडा खूप सिंपल वाला आहे, त्याला जास्त नाही वेळ लागणार. पण हा धडा आपण व्यवस्थित समजून घेऊया, ठीक आहे? तर जसं आपण भिंगांचा पण धडा कसा एकदम डिटेलमध्ये केला, आणि आय होप आता तुम्हाला तो धडा खूप चांगला समजलाय आणि तुम्ही परीक्षेत विचारलं तरी त्याला लिहू शकाल. हो मॅम. हो मॅम, ठीक आहे. समजलं. ठीक आहे, आता मी एक हे शेअर करते तुमच्या बरोबर, स्क्रीन शेअर करते. हे शब्द तुम्हाला आठवतात का हे मला जरा सांगा तुम्ही. हा, मी स्क्रीन शेअर वरती दाखवते आता. बघा, हे शब्द फक्त वाचा स्क्रीनवरून, आणि हे शब्द तुम्हाला ओळखीचे आहेत का ते मला जरा सांगा, कारण हे शब्द मी पहिल्यांदा वाचते मराठीमधून. इंग्लिश मधून मला हे माहिती आहे. संवाहन आठवते तुम्हाला? संवाहन असं काहीतरी ऐकल्यागत आठवते? नाही? परत दीपण आणि विकिरीकरण नाही आठवत आहे? नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. थांबा मग मी ही स्लाइड काढते आणि तुम्हाला एक आकृती दाखवते आणि त्याच्यावरून मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जस्ट मला काही सेकंड्स द्या. एक एक करून आपण समजून घेऊया. स्थायूंमध्ये, स्थायू म्हणजेच आपले स्पेशली जे धातू आहे ज्याच्यामधून उष्णता वाहते, स्थायूंमधून उष्णता ज्या प्रक्रियेमुळे वाहते मुलांनो, त्या प्रक्रियेलाच बहुतेक हे म्हणतात, संवाहन म्हणतात. संवाहन म्हणजे काय? वहन होते. कशाचं वहन होते? उष्णतेचं वहन होते. कशा प्रकारे वहन होते? ते वहन होते ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. की जसं कधी कधी बघा, चुकून आपण ना जेवण बनवताना, आपल्या त्या जेवण बनवायच्या कढईमध्ये भाजी बनवत असताना चुकून आपला जो चम्मच असतो, भाजी हलवायचा जो आपला चमचा असतो किंवा पळी असते, जर आपण तशीच सोडून दिली तर काय होतं? काय होतं मुलांनो? आणि चुकून राहिलं, हा आपल्या लक्षात राहिलं आणि चुकून आपण त्याला पकडलं, मग काय होतं? मॅम हा, पण आपण ना ते जे पळीचं टोक आपण पकडलंय ते तर हवेमध्ये होतं, तरी पण कसं काय आपल्याला चटका बसला? मॅम ते खालची उष्णता वरी वाहून आली त्याच्यामुळे. हा बरोबर आहे. तिथे काय होते? ती उष्णता जी आहे ती उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहते. आता मी तुम्हाला एक आकृती शेअर करते, ती आकृती तुम्ही बघा. एक सेकंड ना, ती आकृती ओपन करते मी. तर त्याच प्रक्रियेला संवाहन म्हणतात. म्हणजे होतंय काय,
आता एक्सप्लेन करते मी तुम्हाला, थांबा. हे इथे दाखवलंय, हा प्रयोग पण आपण करून बघू शकतो, पण जरा हात सांभाळून, चटका नाही बसून घ्यायचाय. मम्मी ओरडेल बघ की हा अभ्यास करायला घेतलं आणि हात जाळून घेतला. इथे काय केलंय बघा, लोखंडाची ना एक सुई सारखं घेतलंय त्यांनी. आपला गोदडी शिवायचा मोठी दाबून असतो, त्याला काय दाबूनच म्हणतात का रे, मला आठवत नाही आता. धामण मॅम. धामण म्हणतात. येस मॅम. अच्छा, धामण म्हणतात. मी खूप दिवसातून तो शब्द बोललीये, मी विसरून गेले ऍक्च्युली. तर तो जो असतो तो घेतलाय आणि त्यांनी काय केलंय, त्याचं फक्त एक जे शार्प वाला असं टोक आहे तिथे उष्णता द्यायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही खूप वेळ पकडून ठेवल्यावर भले आपण इथे उष्णता देतोय, काही वेळानंतर इथे तुमच्या हाताला चटका बसायला लागतो. तर आता तुम्हाला माहितीये, हे जो धामण आहे हा कशाने बनलेला आहे, लोखंडाने बनलेला आहे, बरोबर आहे. लोखंड हा धातू आहे आणि धातू काय आहे, उष्णतेचा सुवाहक आहे. पण मग आता इथून जाते कशी उष्णता ती बघा. उष्णता कशी वाहते, इथे जे ह्या धामण ज्या लोखंडाच्या ज्या अणूंपासून बनलेला आहे, तर हे लोखंडाचे अणू तुम्हाला माहिती आहे एकमेकांना चिटकून आहेत. तर हा जो पहिला अणू आहे हा आधी तो उष्णता शोषतोय आणि मग तो उष्णता त्याला चिटकून जो दुसरा अणू आहे त्याला पास करतोय, मग दुसरा त्याला तिसऱ्याला देतोय, चौथ्याला देतोय. असं ही लोक काय करतात, तुम्हाला पासिंग द पार्सल गेम माहितीये? येस मॅम. ना, आपण एकमेकांना पार्सल पास करतो, तसंच इथे हा गेम कोण खेळतात, हा गेम खेळतात हे लोखंडाचे अणू. आणि पार्सल काय आहे, ही उष्णता. पण पासिंग द पार्सल मध्ये आपण अख्खं पार्सल देतो, इथे तसं नाहीये. इथे हे काय करतात, ते थोडी उष्णता स्वतःला ठेवतात, थोडी देतात, थोडी ठेवतात, थोडी देतात. म्हणून जिथे आपण गरम करतोय, ह्याला उष्णता देतोय, हा वाला भाग सगळ्यात जास्त गरम असेल. इथे जर चुकून पकडलं तर पूर्ण हाताला चटका लागेल, खूप जास्त हात जळेल, राईट. आणि हळूहळू मग उष्णता इथपर्यंत येते. कधीपर्यंत ही उष्णता अशीच वाहत राहते मुलांना, जोपर्यंत तुमचा पूर्ण समान होत नाहीये उष्णता. इकडे जेवढं तापमान आहे तेवढे, जोपर्यंत इकडे पण तेवढं तापमान होत नाही तोपर्यंत या गरम टोकाकडून थंड टोकाकडे उष्णता वाहत राहते. मग ही प्रक्रिया, ज्या प्रक्रियेमुळे अणू स्वतः एका जागेवरून दुसऱ्या जागी नाही जाते, स्थायूमध्ये जागाच नाहीये ना, चिटकून अणू आहेत. तर एक अणू म्हटलं नाही मी माझ्या जागेवरून दुसऱ्या जागेला जाऊन शिफ्ट होतो, दुसरीकडे जाऊन बसतो, त्याला जागाच नाहीये. तर स्थायूंमध्ये जे अणू आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाहीत, पण ते उष्णता, आपल्याकडची उष्णता दुसऱ्याला ट्रान्सफर करतात. तर उष्णता ट्रान्सफर करायची ही स्थायूंमधली जी प्रक्रिया आहे याला इंग्लिशमध्ये कंडक्शन म्हणतात आणि बहुतेक त्याला मराठीमध्ये संवाहन म्हणतात. आता ते मराठीच्या पुस्तकामध्ये जरा बघावं लागेल मला, कारण 8वीच्या पुस्तकामध्ये हे बहुतेक नाहीये एवढ्या डिटेलमध्ये, मी चेक करते तरी पण. आणि तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये तर नाहीच आहे, हे दिसलंच नाही मला हे. ठीक आहे, तर हे आहे संवाहन. नंतर मग आता द्रव आणि वायू. द्रव आणि वायू मध्ये कशी उष्णता प्रवाहित होते हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. गरम भागाकडचे जे द्रवाचे किंवा वायूचे जे कण आहेत ते काय करतात, वर जातात, वरचे थंड खाली येतात, परत वर जातात, असं ते गोल 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 फिरून, ज्याच्यामध्ये काय होतंय, द्रवामध्ये आणि वायूमध्ये तुम्हाला माहितीये पार्टिकल जे आहेत, हवेचे कण किंवा पाण्याचे कण एकमेकांपासून त्यांच्यातलं अंतर बऱ्यापैकी लांब असतं, त्याच्यामुळे मग ते आपली जागा सोडून दुसऱ्या जागी आरामात जाऊ शकतात. तर तिथे काय होतात, हे पासिंग द पार्सल गेम नाही खेळत आहेत, डिलिव्हरी बॉय सारखं काम करतात, स्वतःच ते वर जातात, खाली येतात, वर जातात, पार्सल, उष्णतेचे पार्सल घेऊन ते फिरत असतात. कळतंय तुम्हाला? मग त्या प्रक्रियेला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्व्हेक्शन. काय म्हणतात? कन्व्हेक्शन. आणि बहुतेक त्यालाच मराठीमध्ये म्हणतात दीपन किंवा विकिरण, माहिती नाही मला, मी हे चेक करून सांगेल तुम्हाला, पण आय होप मी जे म्हणते ते तुम्हाला कळलं. परत एकदा तुम्हाला ती आधीची स्क्रीन दाखवते ज्याच्यामध्ये आपण जे आहे ते बघितलेलं होतं की कसं
उष्णता पास होतीये पाण्यामध्ये. ही दिसते आकृती आधी मी जी काढलेली. तर पाण्यामध्ये कशी उष्णता पास होते, हे लाल वरती बघा मी लाल दाखवते, म्हणजे उष्ण कण वरती गेले आणि वरतून थंड कण जे आहे ते खाली आले. असं गोल 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 फॉर्म मध्ये जे आहे उष्णता वर जाणं परत खाली येणं वर जाणं खाली येणं, ह्या फॉर्म मध्ये उष्णता सर्क्युलेट होते. कशामध्ये? पाण्यामध्ये, म्हणजे द्रव वस्तूंमध्ये आणि वायूंमध्ये सुद्धा. ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात कॉन्व्हेक्शन. ठीक आहे, ह्याला म्हणतात कॉन्व्हेक्शन. कॉन्व्हेक्शनला मराठीमध्ये थांबा एकदा चेक करते काय भेटते का मला. मराठीत ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचं पण कॉन्व्हेक्शनचं पण संवहनच दाखवते. बरं ठीक आहे, बघते मी, एखादा व्हिडिओ पण आपण बघू. आणि लास्ट वाली जी गोष्ट आहे मुलांनो, ज्याच्यामध्ये ना उष्णताला वाहण्यासाठी कुठल्या माध्यमाची गरजच नाहीये. ना उष्णतेला वाहण्यासाठी सायूची गरज आहे, ना वायूची गरज आहे, ना हवेची गरज आहे, म्हणजे द्रवाची गरज आहे. तो मोड आहे, त्याला म्हणतात रेडिएशन. ज्या प्रक्रियेमुळे सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. कारण बघा, सूर्य आणि आपली पृथ्वी ह्याच्यामध्ये कुठलंच माध्यम नाहीये. मध्ये माहितीये ना, निर्वात आहे, स्पेस आहे, हे माहितीये सगळ्यांना. येस. तरी सुद्धा उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते, कारण ही उष्णता जी आहे ही विद्युत चुंबकीय तरंग आहे. कुठल्या प्रकारची? उष्णता जी पण एक अशी वेवच आहे, जसं समुद्राची लाट असते तसं उष्णता पण ह्या लाटेच्याच रूपात असते, आपल्याला दिसत नाहीये. ती पण एक वेवच आहे, ती पण एक तरंगच आहे. आणि तिचं नाव काय आहे? विद्युत चुंबकीय तरंग, ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता हे मी जे म्हणते ते आपण एका व्हिडिओमध्ये पटकन बघूयात. प्लीज मीटिंग सोडू नका जाऊ, छोटासाच व्हिडिओ मी लावते, तो व्हिडिओ बघूया आधी कंप्लीट आपण, आणि मग मीटिंग जी आहे ती एंड करूयात. ठीक आहे, तर आता बघूयात. मी जे म्हणते आहे तुम्हाला समजेल. थांबा, हे ओपन होतंय. मराठीमध्ये अवेलेबल आहे का आधी बघते. चला, मला भेटलंय, लेट्स सी. मराठीमध्ये नाहीये मुलांनो, हिंदीमध्ये लावते मी. ठीक आहे मॅम, तुम्हाला समजेल पण. छोटासाच व्हिडिओ आहे, काही मिनिटांचा. पहले दोस्तों, हीट ट्रैवल कितने तरीके से करता है? तो ये 3 तरीके से करता है: कंडक्शन, कन्वेंशन, एडिशन ऑफ हीट के बारे में। हीट ट्रांसफर कैसे करता है, एक जगह से दूसरी जगह पे ट्रैवल कैसे करता है चीज़ों में, इन सब के बारे में हम वीडियो में देखेंगे। तो चलिए वीडियो को शुरू करते हैं। सबसे पहले दोस्तों, हीट ट्रैवल कितने तरीके से करता है? तो ये 3 तरीके से करता है: कंडक्शन, कन्वेंशन एंड रेडिएशन। ये 3 तरीके होते हैं जिससे हीट ट्रैवल करता है।
तो आगे देखेंगे हम कंडक्शन के बारे में। किसी भी सब्सटेंस में जब कंडक्शन के थ्रू हीट ट्रेवल करता है तो इसमें खास बात यह है कि इसमें मॉलिक्यूल्स जो होते हैं, उसके जो भी सब्सटेंस है उसके पार्टिकल जो अणु हैं उनमें कोई मूवमेंट नहीं होता है, उसमें बिना मूवमेंट किए हुए हीट ट्रेवल होता है। जैसे आप पिक्चर में देखेंगे कि अगर ये एक रॉड है और इसे हम गर्म कर रहे हैं कहीं पे, तो ये हीट धीरे 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 आगे की तरफ बढ़ेगा। यहाँ पे इसके जो पार्टिकल्स है, जो मॉलिक्यूल्स हैं, जो अणु हैं इस सब्सटेंस के, रॉड के, वो ट्रैवल नहीं कर रहे, वो कांस्टेंट हैं, बट हीट ट्रैवल कर रहा है, तो ये कंडक्शन होता है। अब देखेंगे कन्वेंशन के बारे में। कन्वेंशन प्रोसेस है, इसमें जो भी सब्सटेंस है उसके पार्टिकल्स का मूवमेंट होता है। जैसे एग्जाम्पल के लिए देखेंगे, एग्जाम्पल के लिए किसी एयर को गर्म करते हैं अगर हम, तो यहाँ पे जब हम किसी एयर को गर्म करेंगे, हवा को गर्म करेंगे, तो उसके जो मॉलिक्यूल्स हैं, जो गर्म मॉलिक्यूल्स हैं वो ऊपर की तरफ हवा में उठेंगे और जो ठंडे मॉलिक्यूल्स हैं वो नीचे की तरफ आएंगे। ये कन्वेंशन प्रोसेस होता है। अगर लिक्विड की बात करें तो जब हम लिक्विड को गर्म करेंगे किसी बर्तन में रख के, तो जो गर्म पार्टिकल्स धीरे धीरे जब ये लिक्विड गर्म होना शुरू होगा तो जो इसके जो गर्म मॉलिक्यूल्स हैं ये ऊपर चले जाएंगे, अपवर्ड्स चले जाएंगे, और जो ठंडे मॉलिक्यूल्स हैं वो नीचे की तरफ आ जाएंगे। तो इसमें आप देख रहे हैं कि इसमें जो हीट ट्रांसफ़र हो रही है वो जो मॉलिक्यूल्स हैं इस सब्सटेंस के, जो भी एयर है या फिर ये लिक्विड है, इसके ट्रांसफ़र से हो रहा है, उनके मॉलिक्यूल्स के बीच में ट्रांसफ़र हो रहा है, आपस में ट्रांसफ़र हो रहा है। तो ये हीट ट्रांसफर का कन्वेंशन मेथड होता है। अब आगे देखेंगे रेडिएशन में क्या होता है। रेडिएशन मेथड जो होता है इसमें दोस्तों जो हीट ट्रेवल करती है वो बिना किसी मीडियम के ट्रेवल करती है, मतलब उसे ट्रेवल करने के लिए किसी सोर्स की जरूरत नहीं है, किसी चीज के थ्रू ट्रेवल नहीं करती है, वो बिना किसी सोर्स के ट्रेवल करती है। एग्जाम्पल के लिए अगर देखेंगे तो जैसे सन की जो गर्मी होती है वो डायरेक्ट बिना किसी मीडियम के हमारे अर्थ तक, हमारी पृथ्वी तक आती है। ये रेडिएशन का बहुत ही अच्छा एग्जाम्पल है। ये जो चित्र है, ये जो पिक्चर है, ये हीट ट्रांसफर का बहुत ही अच्छा एग्जांपल प्रेजेंट कर रहा है। तो आप इसे देख सकते हैं, यहाँ पे कंडक्शन प्रोसेस के थ्रू हीट ट्रांसफर हो रहा है, यहाँ पे कन्वेंशन के थ्रू हो रहा है, और यहाँ पे रेडिएशन के थ्रू हीट ट्रांसफर हो रहा है। तो आशा करता हूँ आपको वीडियो समझ में आ गई होगी। मुलांनो, तुम्ही हा जो शेवटचा डायग्राम हीट ट्रांसफर हो रहा है, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपण अग्नीच्या वर हात ठेवला तर कन्व्हेक्शन मुळे आपल्याला गरमी जास्त लागते, बाजूला पण आपल्याला गरमी लागते, आगीच्या बाजूला जरी बसलो तर ती रेडिएशन मुळे लागते, आणि आपण एखादी वस्तू लोखंडाची पकडली तर तिथे कंडक्शन होते। आय होप तुम्हाला कळलं असेल मी जे म्हणत होती ते। हवं तर तुम्ही हा आकृतीचा स्क्रीनशॉट घ्या, बघा इथे रेडिएशन लिहिले, कंडक्शन लिहिले, कन्व्हेक्शन लिहिले, तर ह्या 3 प्रोसेस आहेत। तर स्थायूमध्ये काय होतं, कंडक्शन होतं, वायू आणि द्रवामध्ये कन्व्हेक्शन होतं, आणि रेडिएशन होण्यासाठी स्थायू, वायू, द्रव कशाचीच गरज नाहीये। ठीक आहे, चालेल। तर आता होमवर्क जो आहे तोच होमवर्क आहे। तुम्ही टेम्परेचरला आपण डिग्री फॅरनहाइट, डिग्री सेल्सिअस मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते शिकून या, तोच तुमच्यासाठी होमवर्क आहे। चालेल, आता आपण क्लास आजचा संपूया। हो मॅम। ठीक आहे, चला, ओके देन मुलांनो, गुड नाईट। गुड नाईट मॅम, बाय।